मंडळी, आपल्या इव्हेंटची चर्चा होई, आपला कार्यक्रम नागरिकांमध्ये प्रमुख आकर्षण बनावा, यासाठी अनेक जण त्यांच्या इव्हेंटला प्रसिद्ध सेलिब्रिटींना बोलवतात. आणि अशा इव्हेंटला भेट देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी सुद्धा ठराविक मानधन घेऊन अशा कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. यात इव्हेंट मॅनेजर हा आयोजक आणि सेलिब्रिटींमधील दुवा असतो. हे इव्हेंट मॅनेजरच कलाकारांचे मानधन वगैरे ठरवतात आणि ठरल्याप्रमाणे त्यांना मानधन सुद्धा देतात. पण मंडळी, प्रसिद्ध मालिका देवमाणूस यातील डिंपल या पात्राने लोकप्रिय झालेली अभिनेत्री अस्मिता देशमुखची एका इव्हेंट मॅनेजरने फसवणूक केल्याचा आरोप तिने केलाय. तिने या संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये डिंपलने म्हटलंय की व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच आहे की जेवढे सेलिब्रिटी आहे किंवा जेवढे रील स्टार आहेत तेवढ्या सगळ्यांना मला अलर्ट करायचं आहे. एक माहिती मला तुमच्या सगळ्यापर्यंत पोहोचवायची आहे. मध्यंतरी मी दहीहंडीचा एक इव्हेंट केला होता. तो इव्हेंट मला सुजित सरकाळे याने दिलेला. माझ्यासोबत आणखी सुद्धा काही सेलिब्रिटी त्या दहीहंडीच्या इव्हेंटला होते. त्या ठिकाणी आलेला अनुभव मला तुमच्याशी शेअर करायचा आहे. अशी घटना तुमच्यासोबत घडू नये यासाठी मी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या सुजितने मला अर्धे पैसे पाठवले आणि अर्धे पैसे तो मला इव्हेंटच्या आधी देणार होता. मी त्या इव्हेंटच्या ठिकाणी गेले. त्यानंतर त्याने मला पैसे पाठवल्याचे काही स्क्रीनशॉट पाठवले. स्क्रीनशॉटमध्ये दिसत होतं की ते पैसे पाठवले आहेत. पण खरं तर माझ्या अकाउंटला ते पैसे आलेच नव्हते. त्यावेळी त्याने मला सर्व्हर डाऊन आहेत, बँकेचा इश्यू आहेत अशी कारणं दिली. तरी मी आठवडाभर वाट पाहिली. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक खूप मोठा स्कॅम माझ्यासोबत झालेला आहे. हा स्कॅम इतर लोकांसोबत सुद्धा घडू शकतो. तुम्हाला दाखवताना त्याने असं दाखवलं की मी तुम्हाला पैसे पाठवलेत, पण तुमच्याच अकाउंटला ते पैसे आलेले नाहीत. हा स्कॅम फोनपे, गुगल पे या माध्यमातून होत आहेत. मी बरेचदा त्याच्याकडे माझ्या पैशांची मागणी केली. त्याला समजावलं. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा याविरुद्ध कंप्लेंट केली. पण त्यांना सुद्धा त्यांनी गंडवलं. त्यामुळे मला तुम्हा सगळ्यांना एकच कळकळीची विनंती करायची आहे की सुजित सरकार या इव्हेंट मॅनेजरसोबत तुम्ही कधीच कोणता इव्हेंट करू नका. आणि जर का तुम्ही कोणता इव्हेंट करत असालच, तर तिथे जायच्या आधी त्याच्याकडून पूर्ण पैसे घ्या. ते पैसे पूर्ण आले आहेत की नाही याची पूर्ण तपासणी करा आणि मगच त्या इव्हेंटला जा. कारण ही फसवणूक माझ्या बाबतीत झाली आहे, जे तुमच्या बाबतीतही होऊ शकते. तुमच्यासोबत असं काही घडू नये यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. त्याने मलाच नाही तर माझ्यासारख्या अनेक जणींना फसवलं आहे. तर अशा प्रकारची माहिती अभिनेत्री अस्मिता देशमुख हिने दिली आहे.